नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 13 नोव्हेंबरच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांनासुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या चालू घडामोडींना. आजच्या चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे की नुकतेच प्रकाशित ब्लूमबर्ग रिपोर्ट 2024 नुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण ठरले आहेत. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, एलॉन मस्क. हे नुकतंच जी काही ब्लूमबर्गची रिपोर्ट आलेली आहे त्यानुसार जगामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेले आहेत. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या रिपोर्टनुसार जे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत त्यांचे नावं या ठिकाणी आपण दिलेले आहेत. तर पहिल्या क्रमांकावर आहेत एलॉन मस्क, ज्यांची की संपत्ती आहे $256 बिलियन. दुसऱ्या क्रमांकावर आहेत मार्क झुकरबर्ग. तिसऱ्या क्रमांकावर जेफ बेझोस, जे ॲमेझॉनचे मालक आहेत. त्यानंतर आहेत बर्नार्ड अर्नॉल्ड आणि पाचव्या क्रमांकावर आहेत लॅरी ॲलिसन. आणि आपल्या भारतातले सुद्धा एक उद्योगपती आहेत, त्यांचा क्रमांक जगामध्ये 13वा आहे, मुकेश अंबानी. त्यांची संपत्ती $107 बिलियन एवढी या रिपोर्टनुसार सांगण्यात आलेली आहे. हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की नुकतेच कुलदीप नय्यर स्मृती पत्रकारिता पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. जे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, उर्मिलेश यांना नुकतंच हे कुलदीप नय्यर स्मृती पत्रकारिता पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायची आहे. हा जो पुरस्कार आहे कुलदीप नय्यर स्मृती पत्रकारिता पुरस्कार, त्याचे विजेते आता 2024चे उर्मिलेश ठरलेले आहेत. आणि हा पत्रकारिता क्षेत्रामधील जे व्यक्ती असतात त्यांना दिला जातो. या पुरस्काराचा क्रमांक होता 5वा. आणि हा जो काही पुरस्कार आहे तो पहिला पुरस्कार रवीश कुमार जे पत्रकार आहेत त्यांना देण्यात आलेला होता. हे आपण गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यासोबतच इतर जे काही पुरस्कार देण्यात आलेले आहेत 2024 या वर्षामध्ये, त्यावरसुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. तर पहिला असेल मिस वर्ल्ड 2024. त्याची विजेताई क्रिस्टिना पिचकोवा बनलेली आहे. मिस युनिव्हर्सची विजेता शेन्निस पलासियो. ज्ञानपीठ 2023 जो पुरस्कार देण्यात आलेला आहे 2024 वर्षामध्ये, तर त्याचे विजेते गुलजार आणि रामभद्राचार्य हे आहेत. त्यानंतर MS स्वामीनाथन पुरस्कार BR कंबोज यांना देण्यात आला आहे. 33वा सरस्वती सन्मान प्रभा वर्मा यांना देण्यात आला आहे. लता मंगेशकर पुरस्कार अमिताभ बच्चन यांना. दादासाहेब फाळके पुरस्कार 2024चा मिथुन चक्रवर्ती यांना देण्यात आलेला आहे. तसेच 2 महत्त्वाचे पुरस्कार आहेत साहित्य अकादमीचे मराठी संबंधात, जे की बालसाहित्याचा जो पुरस्कार आहे तो भारत सासने यांच्या शमशेर आणि भूतबंगला या कादंबरीसाठी देण्यात आलेला आहे. आणि साहित्य अकादमीचा मराठी युवा साहित्याचा पुरस्कार देविदास सौदागर यांच्या उस्वन या कादंबरीसाठी देण्यात आलेला आहे. हे 2 पुरस्कार अतिशय महत्त्वाचे आहेत, स्टार करून ठेवायचे आहेत. आपल्या परीक्षेमध्ये दरवर्षी हा प्रश्न विचारला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की विश्व सार्वजनिक परिवहन दिवस कधी साजरा करण्यात आला. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, 10 नोव्हेंबर हा विश्व सार्वजनिक परिवहन दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपण बघणार आहोत. 10 नोव्हेंबरलाच हा दिवस का साजरा करण्यात येतो? कारण मित्रांनो, एक जर्मन इंजिनियर होते गोटल्यू डेमलर आणि विल्हेम यांनी दोघांनी मिळून काय केलं होतं की 10 नोव्हेंबर 1885 साली जगातली पहिली मोटरसायकल बनवलेली होती. म्हणून त्यांचा सन्मान स्मृती म्हणून हा दिवस साजरा केला जातो. तर या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहेत. तसेच आपल्याला वाहतुकीचे प्रकारसुद्धा माहिती असायला पाहिजे. वाहतुकीचे 4 प्रकार असतात. पहिला प्रकार असतो जल वाहतूक, दुसरा आहे हवाई वाहतूक, तिसरा आहे रस्ते वाहतूक आणि चौथा रेल्वे वाहतूक. यामध्ये सर्वात स्वस्त जलवाहतुकीचा प्रकार आहे जलवाहतूक, जो सर्वात स्वस्त असतो, ज्याला जास्त खर्च येत नाही. दुसरा आहे सर्वात महाग, जो की हवाई वाहतूक असते पण जलद असते. तर या गोष्टीसुद्धा आपल्याला विचारतात, त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया की नुकतेच T20 क्रिकेटमध्ये सलग 2 शतक करणारा पहिला भारतीय कोण बनला आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. जे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, संजू सॅमसन
हा नुकताच जो भारतीय क्रिकेटपटू आहे त्याने T20 क्रिकेटमध्ये सलग 2 शतक करणारा हा पहिला भारतीय बनलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघूया. संजू सॅमसन जर बघितला तर याने T20 क्रिकेटमध्ये सलग 2 शतक करून जगातला हा चौथा खेळाडू बनलेला आहे, तर पहिला भारतीय बनलेला आहे. तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवायचं आहे, हा पॉईंट महत्त्वाचा आहे. त्यानंतर इतर 4 लोक आहेत जगातले ज्यांनी सलग T20मध्ये 2 शतक केलेले आहेत. तर पहिला आहे दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू रायली रुसो. त्यानंतर आहे गुस्ताव मॅक्रॉन जो फ्रान्सचा आहे, फिलिप सॉल्ट जो इंग्लंड या देशाचा क्रिकेटपटू आहे, आणि आता संजू सॅमसन हा चौथा जगातला क्रिकेटपटू ठरलेला आहे. की नुकतेच भारतातील कोणत्या शहरामध्ये डिजिटल लोकसंख्या घड्याळ बसवण्यात आली आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आली आहेत. त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, बंगळुरू या शहरामध्ये भारतातील पहिली डिजिटल लोकसंख्या घड्याळ बसवण्यात आलेली आहे. छायाचित्रामध्ये या ठिकाणी आपण बघू शकता अशा प्रकारची ती घड्याळ आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपण बघणार आहोत. की जी डिजिटल लोकसंख्या घड्याळ असणार आहे ती जे बेंगळुरू या ठिकाणी एक इन्स्टिट्यूट आहे, इन्स्टिट्यूट ऑफ सोशल अँड इकॉनॉमिक चेंज, या ठिकाणी ही घड्याळ बसवलेली आहे. आणि यामध्ये काय आहे, रिअल टाईम लाईव्ह अशी भारताची लोकसंख्या त्या ठिकाणी दाखवली जाते. हे महत्त्वाचं आहे, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच हे जे काही घड्याळ आहे त्याविषयी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण जे मंत्रालय आहे त्याद्वारे भारतामध्ये अशा एकूण 18 डिजिटल घड्याळे बसवण्यात येणार आहे. त्यातली ही पहिली आहे जी बेंगळुरू या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे. तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे, पहिली असल्यामुळे आपल्याला विचारला जाऊ शकतो. तसेच आता लोकसंख्येचा विषय आहे, आपल्याला या गोष्टी माहीत पाहिजे लोकसंख्येविषयी. की भारताची लोकसंख्या सध्या जर बघितली 144 कोटीपेक्षा जास्त आहे आणि जगामध्ये सध्या भारताचा पहिला क्रमांक आहे. आणि 2011च्या जनगणनेनुसार विचारलं तर 121 कोटी आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या 11,23,00,000 आहे, जे की भारतामध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो लोकसंख्येच्या बाबतीत. आणि उत्तर प्रदेशचा पहिला क्रमांक लागतो, त्याची लोकसंख्या ही सुमारे 20 कोटी एवढी आहे. या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत, ते परीक्षेत विचारतात. तसेच लोकसंख्येविषयी 2 धोरणं आहेत महत्त्वाचे, ते सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. पहिलं धोरण आहे 1976चं आणि दुसरा लोकसंख्या धोरण आहे 2000 या वर्षीचं. तर या दोन्ही गोष्टीसुद्धा आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की जागतिक बौद्धिक संपदा इंडिकेटर रिपोर्ट 2024 नुसार पेटेंट फायलिंगमध्ये जगात भारताचा क्रमांक किती आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, 6वा क्रमांक आहे मित्रांनो या पेटेंट फायलिंगमध्ये आपल्या भारताचा. तर त्याविषयी बघूया. जागतिक बौद्धिक संपदा जी काय असते मित्रांनो, तर त्यामध्ये ही यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे. सर्वाधिक कोणी पेटेंटसाठी फायलिंग केलेली आहे. तर हा जो काही रिपोर्ट आहे तो कोण प्रकाशित करतं, तर विपो नावाची ही जी काही संस्था आहे किंवा ऑर्गनायझेशन आहे, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन, ते प्रकाशित करत असते. आणि यानुसार भारताचा 6वा क्रमांक आहे. यामध्ये काय असतं की जे काही गोष्टी आपण संशोधनाद्वारे किंवा इतर याच्याद्वारे बनवत असतो त्यावर तो देश, ज्या देशाने तो बनवलेला आहे त्यावर तो हक्क सांगत असतो. इतर कोणी ते गोष्टी बनवू शकत नाही. आणि जरी बनवलं तर त्यावर ते नंतर कारवाईही करू शकतात. त्या संदर्भामधले हे पेटेंट असतात त्यांच्या मालकीचे. तर अशा प्रकारामध्ये भारत 6व्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर चीन आहे, दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका देश आहे, तिसऱ्या क्रमांकावर जपान आहे, चौथा क्रमांक दक्षिण कोरियाचा आहे आणि जर्मनीचा 5वा क्रमांक आहे. भारताचा 6वा क्रमांक आपण लक्षात ठेवायचा आहे. भारताने एकूण 64,480 पेटेंट हे फायलिंग केलेले आहेत की आमच्या म्हणजे त्या गोष्टीवर हक्क सांगितलेला आहे. तर या गोष्टी आपल्याला फक्त क्रमांक विचारला जाऊ शकतो, ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की नुकतेच नालसाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, न्यायमूर्ती भूषण गवई हे नालसाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. नालसा त्यालाच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण असं म्हटलं जातं. आणि न्यायमूर्ती जे भूषण गवई आहेत ते आता त्याचे अध्यक्ष असणार आहेत, जे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहेत. ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आणि हे जे काही नालसा आहे त्याचं कार्य काय असतं, तर समाजातील दुर्बल घटकांना मोफत कायदेविषयक सेवा देण्याचं हे काम करत असतं. त्यासोबतच इतर ज्या महत्त्वाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत 2024 या वर्षामध्ये, ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. पहिली नियुक्ती असेल सतीश कुमार यांची, जे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष बनलेले आहेत. बी श्रीनिवासन NSGचे प्रमुख बनलेले आहेत. प्रीती सुदान जे UPSCचे अध्यक्ष बनलेले आहेत. अमृत मोहन प्रसाद SSB प्रमुख बनले आहेत.
दलजीत सिंग चौधरी जे BSFचे प्रमुख बनलेले आहेत, अनिश दयाल सिंग CRPFचे प्रमुख बनलेले आहेत, राजविंदर सिंग भट्टी CISFचे प्रमुख, B श्रीनिवासन NHGचे प्रमुख बनलेले आहेत, आलोक शर्मा SPG, राहुल रसगोत्र ITBP, पियुष आनंद NDRFचे प्रमुख आणि अनुराग गर्ग NCB अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे प्रमुख बनवण्यात आलेले आहेत. त्यासोबतच जे आपले 3 सैन्य दल आहेत त्यांचे सुद्धा नवीन प्रमुख बनलेले आहेत, तर ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. भारतीय हवाई दलाचे प्रमुख अमरप्रीत सिंग बनलेले आहेत, भारतीय नौदल प्रमुख हे दिनेश कुमार त्रिपाठी बनलेले आहेत आणि भारतीय सेना प्रमुख उपेंद्र द्विवेदी हे बनलेले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रामधील 2 महत्त्वाच्या नियुक्त्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक बनलेले आहेत आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक नुकतंच नवीन बनलेले आहेत संजय वर्मा. तर या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्या आपण लक्षात ठेवायचे आहेत. वाटलं तर नोट डाऊन करून सुद्धा तुम्ही ठेवू शकता. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, थायलंड देशाच्या पर्यटनाचे ब्रँड अँबॅसेडर कोण बनले आहेत? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर C सोनू सूद हे थायलंड या देशाच्या पर्यटनाचे ब्रँड अँबॅसेडर बनलेले आहेत. त्यानंतर आपल्याला इतर जे ब्रँड अँबॅसेडर आहेत ते सुद्धा बघणं गरजेचं आहे. जसं पुमा इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर मोहम्मद शमी हा जो क्रिकेटर आहे त्याला बनवण्यात आलेला आहे. बिस्लरीची ब्रँड अँबॅसेडर दीपिका पादुकोण, बोट या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर रणवीर सिंग, युनिसेफ इंडियाची ब्रँड अँबॅसेडर करीना कपूर, तंबाखू नियंत्रणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून PV सिंधू यांना नियुक्त करण्यात आलेला आहे. झारखंड विधानसभेसाठी नुकतंच MS धोनी यांना ब्रँड अँबॅसेडर बनवलेला आहे. तसेच सायबर क्राईम संदर्भामध्ये ब्रँड अँबॅसेडर रश्मिका मंधाना. तर हे महत्त्वाचे काही ब्रँड अँबॅसेडर आहेत ते आपल्या परीक्षेमध्ये येऊ शकतात, हे आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी होत्या त्या आपल्याला क्विक एकदा या ठिकाणी रिव्हिजन करायचे आहेत. तर पहिला प्रश्न आपण काल घेतला होता, नुकतेच आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनकडून सर्वोत्तम हॉकी खेळाडूचा पुरस्कार कोणत्या भारतीयाला देण्यात आला? आणि ऑप्शन्स या ठिकाणी होते. याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर B हरमनप्रीत सिंग असं त्याचं उत्तर होतं. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच जगातील पहिल्या मिस वर्ल्डचे निधन झाले त्यांचे नाव काय? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर A किकी हाकन्सन. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, SBI रिपोर्टनुसार प्रत्यक्ष कर अर्थात डायरेक्ट टॅक्स संकलनामध्ये देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य कोणते ठरले? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर D महाराष्ट्र राज्य हा डायरेक्ट टॅक्स संकलनामध्ये भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. याविषयी आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघितलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न होता की जागतिक बुद्धिबळ खेळात कोणत्या भारतीयाने दुसरा क्रमांक पटकावला आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर C अर्जुन एरेगेसी. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, पंडित रामनारायण यांचे निधन झाले त्यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर B शास्त्रीय संगीताशी संबंधित हे व्यक्तिमत्व होते. याविषयी आपण कालच्या व्हिडिओत डिटेलमध्ये बघितलेलंच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच कोणत्या देशाने 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर प्रतिबंध घातला आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर B ऑस्ट्रेलिया या देशाने हा अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच प्रकाशित वरुण इंडिया दानशूर सूची 2024 नुसार सर्वात जास्त दान देणारे भारतीय कोण ठरले? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर B शिव नाडर. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की वर्ल्ड रेडिओग्राफी दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर A 8 नोव्हेंबर. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता तो होता होमवर्क क्वेश्चन. तो असा होता की राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन अध्यक्षा कोण बनल्या आहेत? याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कॉमेंटमध्ये दिलेलं आहे आणि त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. खूप चांगल्या प्रकारे तुम्ही अभ्यास करत आहात, प्रश्नांचे उत्तर देत आहात. तुम्हाला याचा फायदा नक्कीच तुमच्या येणाऱ्या परीक्षांमध्ये दिसून येणार आहे. खूप खूप अभिनंदन ज्यांनी उत्तर दिलेले आहेत. आणि ज्यांना उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी आपण उत्तर सांगणारच आहोत. ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर B विजया रहाटकर या नुकत्याच राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन अध्यक्षा म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता मित्रांनो आपल्या परीक्षेच्या दृष्टीने, म्हणून हा प्रश्न आपण होमवर्क म्हणून तुम्हाला दिलेला होता. त्यानंतर आजचा चालू घडामोडीचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे की नुकतेच कोणत्या देशाने जगातील पहिला लाकडी उपग्रह अवकाशात सोडला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर बघूया किती विद्यार्थी मित्र हे आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये देतात. सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंटमध्ये याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, जगातील पहिली घडामोड आहे, म्हणून आपल्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून सर्वांनी उत्तर द्यायचं आहे. चला थांबूया मग या ठिकाणी, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह.
व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसेच आपल्या स्टडी नोट्स पाहिजे असतील तर त्यासाठी टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या मोफतमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता. थांबूया मग. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह.